ब्रळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमामध्ये आता आपण प्रवेश केले. आपल्यासोबत जे गाईड आहेत ती आपल्याला माहिती देतील की नक्की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आहेत, कशा पद्धतीचा हा आश्रम आहे, काय सांगाल? ही महाराजांची गेलेला पहिली कुटी महाराजांचा महान म्हणजे निर्वास्थळ, जिथे महाराज राहत होते हो. पहिले ते. आणि सरळ जर गेलं तर प्रार्थना म्हणजे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं प्रार्थना स्थळ. सकाळला ध्यान आणि प्रार्थना होता. भक्त निवास का? हे नाही, हे महाराज कार्यालय. इथे सर्व ऑफिसचे सर्व कामं होतात. मेन मध्यवर्ती कार्यालय म्हणून हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं मध्यवर्ती कार्यालय समजलं जात आहे. या ठिकाणून सर्व कार्यालयीन कामं होतात. आणि कार्यालय पाहून तर असं कार्यालय तुम्हाला पाहायला मिळणार नाही. सर्व बसून खुर्ची वगैरे टेबल वगैरे नाही, म्हणजे नैसर्गिकरित्या वस्तूंपासून बनवलेलं, जुन्या पद्धतीनुसार लाकडी वस्तूंचं बनवलेलं. प्रार्थना मंदिर आहे. हे इकडे काय आहे? इकडे महाराजांचा पुतळा आहे. महाराजांचा समोर जर गेलं तर स्मृती हॉल आहे, जिथे लग्नाचं कार्याचं सगळे कार्य होतं. मंगल कार्यालय. हो. तिथे साईडला गेलं तर वाचनालय. इथे ध्यान आणि प्रार्थना, इथं ध्यान आणि प्रार्थना तुकडोजी महाराज या ठिकाणी करायचे. हे तुम्ही बघू शकता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ध्यान आणि प्रार्थना करण्याची जागा जी आहे, इथं आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि ही पूर्ण साधू संतांचे खूप जेवढे महात्मा. ते भारतातले संत आहेत, त्याचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे पाहतो ते प्रार्थना स्थळ आहे. इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना आणि साधना करायचे. मंडळी नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. आज आपण मोझरी गावामध्ये अमरावती जिल्ह्यात, जिथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं वास्तव्य होतं आणि त्याच वास्तव्य भूमीमध्ये आपण आता सध्या आलेलो आहोत. त्यांच्या समाधीस्थळाला देखील आपण भेट दिलेली होती. इथे जे ते मॅनेजमेंट करतात, जे व्यवस्थापनाचं काम करतायत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमाच्या माध्यमातून, त्यांच्याशी आपण संवाद साधणार. काका, तुमचं नाव काय आहे आणि या आश्रमाचं महत्त्व काय सांगा? माझं नाव पूर्णानंद गंगाधरराव पाटणे आहे. मी इथे सेवक म्हणून इथे राहतो. हे महाराजांचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेला आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये महाराजांनी हे सगळं जे गाव आहे ते महाराजांनीच तयार केलेलं आहे. कारण इथे शेती होती. त्या शेतीमुळे सर्व महाराजांनी परिभ्रमण करून त्यांना राष्ट्रसंत पदवी मिळाली. आणि नंतर त्यांनी त्यांचं मूळ गाव यावती होतं जन्मस्थळ, परंतु त्यांनी सर्व परिसर झुंडून हेच एक ठिकाण निवडलं आणि इथे शेती मागून त्यांनी ते आश्रम, इथे त्यांनी या आश्रमामध्ये सगळ्या तऱ्हेच्या सुखसोयी आणि जनतेच्या कल्याणासाठी जे काही शिक्षण आहे, शाळा आहे आणि वृद्धाश्रम आहे, त्याचं बालसदन होते, हॉस्टेल आहे, ह्या सर्व सोयी मिळवून इथे 24 तास ते इथे राहते. रस्त्याची जागा, त्या झोपण्याची जागा, या परिसरात त्यांनी संपूर्ण शाळा, कॉलेजेस निर्मिती केली. रामकृष्ण हरी मंदिर म्हणून मोठं एक मंदिर 1 किलोमीटरवर त्यांनी बांधलं. त्यांनी आणि गावागावामध्ये प्रत्येक गावामध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाची संस्था आहे. प्रत्येक गावामध्ये याचा कार्य करतात. आणि स्वातंत्र्य संग्रामातसुद्धा त्यांनी भाग घेऊन जगा आपल्या संपूर्ण भारताने आणि वेदाने जनजागृती केली. ते स्वतः बंदिवास झाले, कारावास भोगला आणि शेवटी सुटून पुन्हा तेच काम केलं. शेवटी आपण आपला भारत स्वतंत्र महाराज
सगळे महान असल्यामुळं त्यांना राष्ट्रांची पदवी राजेंद्र प्रसाद यांनी ते सर्व येऊन गेले तेव्हा राजेंद्र प्रसाद आणि इंदिरा गांधी, तसंच पंडित जवाहरलाल नेहरू, आपले विनोबाजी भावे, त्यावेळेचे जे काही कार्यकर्ते आणि प्रकार हे होते क्रांतिकारक ते सर्व इथे येऊन गेले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये सुद्धा मोठं योगदान समजलं जातं आणि त्याच्याच अनुषंगाने आता त्यांचं वारस म्हणून कोणी काम करते. वारस म्हणून नाही आहे, हा सेवा गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे एक संस्था आहे, मंडळ आहे. ते प्रचारक लोक असतात. जे प्रचार प्रत्येक गावामध्ये आपापल्या परीने आपल्या परिसरात ते प्रचार करतात, त्यांना प्रचारक म्हणतात. ते आजीवन असते. कोणी म्हणजे पहिल्यांदा साधे प्रचारक असतात, नंतर आजीवन म्हणते आयुष्यभर ते त्यांचा प्रचार करतात त्यांना आजीवन म्हणतात. तर त्या प्रचार माध्यमातून हे निवडणूक होते आणि सेवाधिकारी आणि सेक्रेटरी तसेच त्यांची निवड होते. काय त्यातून सर्वाधिकारी उपसेवाधिकारी आणि प्रचार प्रमुख निवड होते आणि हे संपूर्ण कार्य असतात. म्हणजे कुठलं यात्रा वगैरे काय असते किंवा कुठला एखादा कार्यक्रम असतो मोठा की लोक भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी एखाद्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा दर्शनाला गर्दी पडते. म्हणजे हा दिवस एखादा असतो काही हां, महाराजांची पुण्यतिथी असते, लाखो लोक येतात आणि ते ती शिस्त असते का त्यांना बसवासाठी कोणी नसते, परंतु लाखांनी लोक येऊन आपोआप आपल्या ठिकाणी शिस्तीने बसतात आणि इतकी लोक उठतात तर कोणता कोण गोंधळ होत नाही, कोणी त्यांना पोलिसाचं संरक्षण लागत नाही किंवा काही शिस्त त्यांची लोक जपतात. धन्यवाद. आपण या माहितीबद्दल. आपल्यासोबत जे व्यवस्थापक काका होते त्यांनी सविस्तर माहिती सांगितली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळावरती लाखो भाविक महाराष्ट्रामधूनच नाही तर संबंध भारतामधून लोक येत असतात. त्यांचं स्वातंत्र्य संग्रामामध्ये देखील मोठा लढा त्यांनी उभा केल्याचं सांगितलं जातं. त्यांना जेल देखील झाली, ते सुटून आले, त्यानंतर देखील त्यांचं जे समाजकार्य आहे ते कार्यरत राहिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण आश्रम मोझरी या गावामध्ये अमरावती जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची या ठिकाणी समाधी असल्याचं सांगितलं जाते आणि या समाधी स्थळालाच आपण भेट दिलेली आहे. ग्रामगीताच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये समाज प्रबोधनाचं काम ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांचं स्वातंत्र्यामध्ये देखील मोठं योगदान मानलं जातं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही मोझरीवरून जात असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीला भेट द्यावी या कारणास्तव आणि त्या ठिकाणी दर्शन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये एक क्रांती घडवून आणण्याचं काम केलं गेलं होतं आणि ग्रामगीता या ग्रंथाचं त्यांनी लिखाण देखील केलं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही बघू शकता लाईव्ह दृश्य जे आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळाचे लाईव्ह दृश्य आपल्या बातम्या 24 तासच्या सर्व दर्शकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत. आणि कधी जर तुम्ही या ठिकाणी अमरावतीला जर भेट दिली तर तुम्ही ह्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळाला देखील भेट देऊ शकता. अप्रतिम असा हा तुम्हाला या ठिकाणचा परिसर पाहायला मिळतो. निसर्गरम्य परिसर आहे आणि ग्रामीण भागामध्ये देखील अशा प्रकारचं वृक्षारोपण केलेलं पाहायला मिळते. त्याचबरोबर निसर्गाचं संगोपन करण्याचं काम देखील या व्यवस्थापकांच्या माध्यमातून करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता अप्रतिम अशा प्रकारची समाधी स्थळ आहे. मोठ्या संख्येनं भाविक देखील या ठिकाणी आलेले पाहायला मिळत असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या त्या कार्याला कुठेतरी आपण सलाम करण्यासाठी आलेलो असताना आपण हे दृश्य बघू शकता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट दिल्यानंतर खरंच खूप आनंद होतोय. या संदर्भातले आपण जाणून घेतली. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.